अरे थांबा. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी, तुमच्या छोट्या क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्य दिनाचं एक उत्तम दर्जेदार व्यासपीठ गाजवणारं भाषण शोधत असाल, तर तुम्ही योग्य व्हिडिओजवळ आला आहात. नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये एक धगधगता छोटा क्रांतीवीर म्हणजेच तुमचा विद्यार्थी व्यासपीठावर कसा बोलेल आणि ते बोलण्यासाठी काय शब्द हवे तेच आम्ही आज या भाषणातून तुमच्याजवळ, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट भाषणाला सुरुवात करूया, ते सुद्धा तुमच्या छोट्या क्रांतिकारासाठी. स्वातंत्र्य दिनाचे सोपे व सुंदर भाषण. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, येथे जमलेल्या सर्व पालक आणि माझ्या मित्रांनो, सर्वांना नमस्कार. मी आज आपल्या समोर एक धगधगता छोटा क्रांतीवीर म्हणून उभा आहे. माझे नाव आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे. आज 15 ऑगस्ट, आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. या मंगल दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शेकडो वीर देशभक्तांच्या बलिदानामुळे आज आपल्याला हा स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहे. त्या महान क्रांतिकारकांना नमन करताना मला काही ओळी म्हणाव्याशा वाटतात. उत्तुंग आकाशात फडके आपल्या देशाचा तिरंगा छान, प्राणपणाला लावून राखू आपण आपल्या भारताची शान. आज आपला भारत देश शिक्षण, विज्ञान आणि खेळ अशा प्रत्येक क्षेत्रात जगत अव्वल ठरत आहे. केवळ सीमेवर लढणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर एकमेकांचा आदर करणे आणि चांगले वागणे हे देखील देशप्रेमच आहे. आपण सर्वांनी मिळून आपला परिसर स्वच्छ ठेवूया आणि देशाचे जबाबदार नागरिक बनूया. मी भविष्यातला एक जाज्वल्य, कर्तबगार भारतीय म्हणून माझ्या या लाडक्या भारत देशाची सेवा करेन. चला माझ्यासोबत मोठ्या आवाजात म्हणा, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. मित्रांनो, हे आवडल्यास नक्कीच तुमच्या मुलांना लिहून द्या, विद्यार्थ्यांना लिहून द्या. नाहीतर ज्यांना हवं आहे त्यांच्यापर्यंत ऍटलिस्ट लिंक तरी शेअर करा, कारण आपण सर्व भारतीय आहोत. जय हिंद.